बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी जानकी, प्रकरण 13. जानकी, आज मात्र तुला तसंच जाता येणार नाही, अविनाश तिला खाली बसवत म्हणाला. जानकी नाईलाजाने खुर्चीत बसली. आज ऑफ डे असतानाही उरलेलं काम करायला ती ऑफिसात गेली. अविनाश येईल असं तिला चुकूनही वाटलं नव्हतं, कारण साहेब रामूला म्हणाले होते, माझं काम पूर्ण करायचंय, तू 9ला ये, मी पण येतो. तेव्हाही जानकी बोलली नव्हती, पण मनाशी ठरवलं आपण यायचं. आजकाल आपल्या हातून घडलेल्या चुका आणि त्यामुळे खोडतोड झालेले कागद पुन्हा नव्याने करून द्यायचे. ऑफिसात तिच्या अगोदर आलेल्या अविनाशला पाहून ती चकित झाली. तुम्ही कसे? तुम्ही कशा? सहजच म्हटलं काम राहिले ते पूर्ण करू. मीही सहजच म्हटलं काम राहिले ते पूर्ण करू. तिच्याच टोनमध्ये उच्चारलेल्या वाक्याने जानकी हसली. तसाच रामूही हसला. बाई खूप दिवसांनी हसलेल्या दिसता. जानकी हसता हसता थांबली. रामू सारख्याच्याही लक्षात आपली मनस्थिती यावी हे बरोबर नाही हे तिला जाणवलं. स्वतःला सावरत ती म्हणाली, अरे, एवढ्या मोठ्या आकड्यांची बेरीज वजाबाकी करायला लागलं की हसणंच संपून जातं बघ. बाई, तुम्ही असं करा, तुमच्या आयुष्याचं स्टेटमेंट तयार करा आणि त्यात सुखदुःखाची बेरीज करा, कारण दुःख आणि सुख ठरलेलं असतं. मग त्यावर घरच्या साहेबांची सही घ्या की झालं. अरे वा, रामू बँकवाला चपराशी सुद्धा मुली का मागतात हे कोडं आज उलगडलं बघ. तुझ्यासारखी हुशार माणसं बँकेत असतात म्हणून. अरे वेड्या, सुखदुःखाची बेरीज म्हणजे पूर्ण स्टेटमेंट. पण कधी दुःख कॅश करावं, कधी सुख कॅश करावं. भरताना मात्र दुःखाच्या फॉर्मवर सुखच भरत जावं. मग बघ, लेझरमध्ये सुखाच्या रकमा अधिक होतील. खरं ना रे? साहेब, माझ्यापेक्षा तुम्हालाच कळणार. रामूने आपली सुटका करून घेतली. जानकीने जाड जूड लेझर समोर ओढले, पण मनात आले, केवढ्या प्रसन्नतेने आज आली. ऑफिसात कोणीच नसणार हे बघून तर. अविनाश आहेत, शिवाय रामू, तो तर असणारच. पण त्यांनी सुद्धा आपल्या मनाचे निरीक्षण करावे. आपण एवढ्या दिसतो की आपल्या मनाचा तळ आपल्या आरसपणे डोळ्यात दिसतो. आता मात्र असं व्हायला नको. मनात कितीही लाटा खळाळू देत, त्यांचा स्पर्श सुद्धा आमटवायला नको. उलट खूप हसायचं, मन मोकळं बोलायचं. पूर्वीची जानकी परत यायला हवी. पूर्वीची जानकी ताईसाठी वाट पाहणारी, विजय विश्वासवर अलोट प्रेम करणारी, स्वतःच्या धुंदीत स्वतःचा मार्ग दिमाग खात चालणारी. आजूबाजूच्या रस्त्याचे तिला भान नसायचं. कॉलेज, लायब्ररी, घरकाम, मग नोकरी, लायब्ररी, घरकाम करणारी. नंतरची जानकी विचारी झाली. ताईचा सामंत साहेबांशी असलेला राजरोस संबंध आणि त्यातून निर्लज्जपणे वावरणारी ताई, यातून लग्नासाठी उतावीळ असलेली जानकी स्वतःचं लग्न जमवून बसली. आणि काय झालं? अखेर आत्मविश्वासाने जमवलेल्या सुखस्वप्नांची होळी झाली. त्याचे दाहक चटके अंगाला लागत राहिले. काय मिळवलं जानकीने? अरे, हे काय जानकी, तू अजून नुसती बसली आहेस? जानकी भानावर आली. पेनचे टोपण काढून बाजूला ठेवलं. चेहऱ्यावरून उगीच रुमाल फिरवला. जणू त्या रुमालीने सारी अस्वस्थता संपणार होती. जानकी, अविनाशचा स्वर भारावला होता. असं एकाकी सहन करत कुठवर चालणार आहेस? मला सांग, रिलॅक्स हो. हे टेन्शन झालंय तुला. जानकीच्या डोळ्यात नकळत पाणी उभं राहिलं. अविनाश, का उगाच माझ्या मागे लागता?
तुम्ही बोललात की जखमेवरची खपली व्हायला लागते. मला नका विचारू, नका विचारू. रामू बाहेर गेला होता. हॉलमध्ये प्रचंड शांतता होती. अविनाश तिच्या जवळ सरकला. तिचा हात हातात घेतला. जानकी, सांग मला. नाही, नाही अविनाश, ते सांगण्यासारखं नाही. तरीही सांग. नाही हो, खरंच सांगावं असं नाही. जानकी, तुला सांगावं लागेल. त्याच्या अधिकारवाणीतले शब्द ऐकताना जानकीला बरं वाटलं. पुरुषी आवाजातली हुकूमत वेगळीच असते. अशीच पुरुषी हुकूमत कुमारने गाजवली असती तर. पण नाही. सांगतेस ना? सांगण्याविना गत्यंतर नव्हतं. अविनाश, तुम्हाला तर माहीत आहे, कुमारने लग्न केलं ते त्याच्या व्यक्तिमत्वाला उठाव आणील हा आत्मविश्वास घेऊन. पण पहिल्या रात्रीच हातपाय गाळून शरणागती पत्करलेला पती पाहून साऱ्या स्वप्नांची राख झाली. पुढे ते पळून गेले. त्यांना बोलावून आणलं, घरी दुकान काढलं, त्यांच्यापासून दूर दूर राहून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू त्यांच्या चित्तवृत्ती फुलतील असे 4-2 शब्द बोलायला सुरुवात केली. त्या शब्दांचा सराव झाल्यावर दोघातले अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या किंचित जवळपास वावरू लागले. पण कुमार आपल्या धंद्याबद्दल बोलत होता. साड्यांची, कपड्यांची माहिती देत होते. आकाशातलं चांदणं खिडकीतून आत आलं तरी त्याच्या कपड्यांचे बाजारभाव ऐकायला मिळायचे. शरीर थकून जायचं. मनाच्या पल्लवीत आशा संपून जायच्या. पण कुमार विषय सोडून बोलतच राहायचे. आणि एक दिवस जानकीने दोन्ही हातांनी तोंड झाकून घेतलं. अविनाशने तिच्या गदगदणाऱ्या शरीराकडे पाहिलं. पण तिला समजावण्याकरता जवळ घ्यावं म्हणून समोर केलेले हात आवरले आणि गहिवरल्या स्वरात तो म्हणाला, सांग, सांग जानकी. जानकीच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग जसाच्या तसा साकारला. आषाढ मेघाने वातावरण धुंद झालं होतं. सरीवर सरी कोसळून हवेत गारवा आला होता. अंगणातली मोगऱ्याची वेल भर पावसात पांढऱ्या कळ्यांनी बहरली होती. खूप रात्र अजून व्हायची होती. पण पावसामुळे मंदिरात वर्दळ नव्हती. महेशही नव्हते. मायेने कृष्ण मंदिरात निळसर दिवा लावला. जणू देवालाही झोपायची सूचना होती ती. वेदवतीचा रियाज संपला होता. पावसामुळे सारेच आळसावले होते. सरस्वती आपल्या खोलीत झोपायला गेली होती. सारं शांत शांत वाटत होतं. जानकी आत आली तेव्हा पागोळ्याचं पाणी आत येत होतं. अय्या, पाणी येतंय. खिडकी नाही का बंद करायची? हातात पुस्तक घेऊन बसल्या कुमारला उद्देशून ती बोलली आणि खिडकी बंद करायला लागली. कुमार आल्यापासून दारं आणि खिडक्या बंद झाल्या नव्हत्या. 3 वर्षात असा उभा आडवा पाऊस आला नसावा असं जानकीच्या मनात आलं. कारण खूप दिवसात खिडकी बंद केल्याचं स्मरत नव्हतं. असू दे खिडक्या उघड्या. अहो, सारं पाणी लांबवर येते बघा. असा पूर्वेकडून पाऊस आला नव्हता. त्यात उभा आडवा वारा. असे बोलेपर्यंत वाऱ्याबरोबर पाण्याचे तुषार कुमारच्या अंगावर आले. तो शहारला. जानकी हसली. तोही हसला. खरंच येतोय पाऊस? मग करू खिडकी बंद की राहू दे? खिडकी लावता लावता तिने विचारलं. तेवढ्यातही तिच्या अंगावर पाण्याचा झोत आला. अहो बघा ना, कडी निघत नाही, जरा काढा तरी. वाऱ्याचा धुडगूस चालला होता. भरीला पाऊस मोगरीची वेल थरथरत होती. कृष्णकमळ रोमांतून प्रफुल्लित दिसत होती. चमकणारी हिरवी पाने मधूनच खिडकीत येत होती. कुमार उठला. तोच पावसाने त्याला भिजवला. एवढी मोठी खोली पावसाने अर्धी भिजली होती. खिडकी थाड थाड वाजत होती. जोरात हलत होती. हे बघ, तू खिडकी धर, मी कडी काढतो. जानकीने दोन्ही हातांनी प्रचंड वेगात आदळणाऱ्या खिडकीचं दार घट्ट धरलं आणि कुमार कडी काढण्याचा प्रयत्न करीत होता.
जानकीच्या शरीराला कुमारचा निकटचा स्पर्श होत होता. त्या गारव्यातही जानकीला आपण पेटतो आहोत असं वाटत होतं. कुमार मात्र अगदी थंड होता. जणू जानकीचा स्पर्श बर्फाचा होता. खिडकीतून थंड वारा पाऊस आत आला. नकळत जानकी कुमारला बिलगली. तिच्या लक्षात येताच तिनं पाहिलं. कुमारच्या चेहऱ्यावरची रेषाही ढळली नव्हती. खिडकी बंद झाली. दुसऱ्या खिडकीचाही हाच प्रकार झाला. जानकी ह्यावेळी जाणून बुजून कुमारजवळ सरकली. त्याच्या कमरेभोवती हात आवळला आणि त्याच्या ओल्या छातीवर मान टेकली. पण ओल्या स्पर्शाशिवाय तना मनाला झंकारत जाणारी संवेदना तिथं उमटली नव्हती. पण तिच्या मनाने एवढी दखल घेतली नव्हती. कुमारने कपडे बदलले आणि तो ब्लँकेट घेऊन पलंगावर बसला. जानकीने कपडे बदलण्यासाठी दार बंद केलं. हसतच ती म्हणाली, कपडे बदलते हं? तिने त्याच्याकडे पाठ करून कपडे बदलायला सुरुवात केली. शक्य तितका वेळ घेऊन तिने कपडे बदलले. पण जेव्हा तिने कुमारकडे तोंड केले तेव्हा तिच्या लक्षात आले की कुमार तिच्याकडे पाठ करून वाचत होता. तिला क्षणभर राग आला, पण धुंद आणि बंदिस्त वातावरणाची एक नशा तिला चढली होती. काय वाचता एवढं? तिने झुकून विचारलं. असंच मासिक आहे, त्याने न पाहताच उत्तर दिलं. पण कोणतं? संभाषण वाढवण्यासाठी तिने विचारलं. अमृत आहे. तिला त्यात रस नव्हताच. तिने जवळच्या खुर्चीचा आधार घेतला. यंदा पाऊस जास्तच दिसतोय. हो ना, खूप आहे. संभाषण तुटत होतं. तिला त्यानेही खूप बोलावं असं वाटत होतं, तर तिने गप्प राहावं असं त्याला वाटत होतं. त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हते असे नाही, पण आजची जानकी वेगळी दिसते हे त्याला जाणवत होतं. ओली ती जानकी, मुद्दाम स्पर्श करणारी जानकी आणि आता संभाषण वाढवणारी जानकी, ही रूपं पाहताना त्याच्या शरीराचा थरकाप उडाला होता. शरीरात कसली तरी खेचाखेची चालली आहे आणि त्यात आपण पराजित होतोय, विजत चाललोय हे त्याच्या लक्षात येत होतं. आपल्या नसा नसा आक्रसल्या जात आहेत आणि शरीर गार पडतंय हे त्याला कळत होतं. म्हणूनच तिच्याकडे पाहण्याचे धैर्य त्याच्यात नव्हते. यंदा एवढा पाऊस म्हणजे पिकांचे नुकसान. हो ना. दुकानाची खिडकी बंद आहे ना? हो, ती कधी उघडतच नाही. यंदा असं करूया का? त्याने प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं. मी LTची कनेक्शन्स घेते. आपण कन्याकुमारीला जाऊया. मला खूप आवडतो समुद्र. एकदाच मावशीबरोबर मुंबईला गेले होते. अजून विसरत नाही बघा. बरं, जाऊया. आज खूप थकलोय. तू दार उघड आणि झोप. लाईट तेवढा राहू देत, नाहीतर निळा लॅम्प लाव. सूचना देता देताच कुमार आडवा झाला. जानकीचा राग अनावर झाला. परवाच मैत्रिणीबरोबर पाहिलेला प्रणय प्रसंगाने भरला चित्रपट डोळ्यांसमोर साकार होत होता. काचेच्या कपाळातल्या खजुराहोच्या मूर्ती फेर धरून नाचत होत्या. खिडकीवर वारा वाजंत्री वाजवत होता, तर शरीराचा तप्त अणुरेणू चटके देत होता. तिने एकदा कुमारकडे पाहिलं. पोटाशी पाय घेऊन तो झोपला होता. झोपला कसला, निव्वळ ढोंग होतं ते. रागारागात जानकी स्वतःच्या पलंगावर आडवी झाली, पण मन सैरभैर झालं होतं. शरीर बेचैन झालं होतं. आषाढ मेघाने धरतीला प्रेम वर्षावात बुडवलं, तर कुमारने त्या मेघ वर्षावाप्रमाणे आपल्यावर झुकायला हवं होतं. कित्येक दाहक दिवस विसरण्यासाठी आषाढ मेघ बरसत होते, बरसतच राहिले. जानकी आडवी झाली तरी अनेक विचारांनी त्रस्त झाली. त्या सर्व विषयात प्रमुख विषय होता, काही झालं तरी शरीराचा हा असह्य दाह आता संपवायला हवा. मैत्रिणीसारखं वागणं ही सोपी गोष्ट नाही. मनाला समजावत आपण शरीराची भूक मारत गेलो, पण आता हे उमलतं उफळतं यौवन असह्य आहे. तिने पाहिलं. काचेवरून ओघळणारं पाणी एका लयीत धावत होतं. वारा थकला होता. जणू सारी शक्ती एकवटून त्याने प्रकृतीला साथ दिली होती. आषाढ मेघांना आता शांतता मिळाली होती.
एका लयीत सारं चालू होतं. ट्यूबलाईटजवळ पाल तिच्या साथीदाराबरोबर हितगुज करत होती. दुरून बेडूक एका सुरात ओरडत असल्याचं ऐकू येत होतं. 12:30 झाले होते. कुमार निर्धास्त आणि शांत झोपला होता. त्याला जानकीच्या मनाची कल्पना आली नव्हती असं नाही, पण बराच वेळ काहीच हालचाल दिसेना. तेव्हा मात्र तो निष्काळजी होऊन झोपला होता. जानकीला आता अगदीच असह्य झालं. ती उठली. पलंगाचा आवाजही न होऊ देता जणू दबा धरून सावज टिपणारा वाघच तो त्याच्या जवळ आली. शांत लयीत त्याचा श्वासोच्छ्वास चालू होता. तिने पटकन त्याला मिठी मारली. त्या आवेगाने आणि आवेशाने कुमार धडपडला. धडपडत उठला, पण त्याला उठण्याची संधीही मिळाली नाही. सावजावर भुकेल्या वाघाने तुटून पडावं तसं. जानकी सांगत होती. अविनाश ऐकत होता. त्याला हे ऐकताना एकच जाणीव होत होती. हे सारं नाही मिळालं. ही भूक जर नाही भागली तर ही वेडी होईल. प्रकृती साधली नाही तर विकृती वाट्याला येईल जानकीच्या. अविनाश, अविनाश, कसं सांगू तुम्हाला, माझ्यातला राक्षस जागा झाला होता. मी त्याला उठवण्याची संधी दिली नाही. मी त्यांना हवं तसं ओरबडत राहिले. हवं ते मिळावं म्हणून झुंजत राहिले मी. अखेर मी माझ्या पतीवर बलात्कार केला. मी 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 त्यांना हवं तसं मिळेपर्यंत त्रास देत राहिले आणि त्यांना लुटून मला समाधान मिळालं. अविनाश, मी अशी तिला पुढे बोलता येईना. ती कशी उद्गारली. ते गेले मला सोडून आणि मी आई होणार आहे. अविनाश तिच्या गदगदणाऱ्या शरीराकडे पाहत राहिला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.